बघा, एका फोटोकडे बोट दाखवतो. कोण? दिनेश. हे फोटो आहे. हा फोटो आहे आणि हा जो दिनेश आहे असा बोट दाखवतो आणि काय म्हणतो, त्याचे वडील म्हणजे याचे वडील. आता इकडे बघा, याचे वडील माझ्या आईचे, इथं आई आणि इथे दिनेश आहे. दिनेशची ही कोण आहे? आई आहे. आणि याचे वडील, कोणाचे वडील? ह्या फोटोतल्या मुलाचे वडील. ह्या फोटोतल्या मुलाचे वडील हे कसे आहेत? माझ्या आईचे. माझ्या आईचे एकुलते एक मुलं आहे, म्हणजे ह्या आईचा मुलगा कोण आहे? आईचा मुलगा. ह्या आईचा मुलगा कोण आहे? ह्या मुलाचा वडील आहे. ह्या आईचा मुलगा ह्या मुलाचा वडील आहे. तर ते चित्र कोणाचे? हे एकुलते एक मुलं आहे. असं समजा ना, इथं तुम्ही आहेत, तुमची आई आहे, तुमच्या आईचा एक मुलगा आहे, तुम्ही आहात. तुम्ही स्वतःला विचार करा ना, तुमची आई आठवली, मग तिचा मुलगा म्हणजे तुमचा कोण झाला? तुमचा कोण झाला? शाबाश. असं असं जुळवा ना तुम्ही. मग हा जो आहे ह्या मुलाचा वडील, याचा कोण पडायला रे? भाऊ आहे. बर, आता भाऊ पर्यंत तुम्हाला आता कळलं. हा मुलगा म्हणजे दिनेश म्हणजे तुम्ही स्वतः, तुमची आई, तुमच्या आईचा मुलगा, तुमचा कोण पडला? भाऊ. आता इथपर्यंत कळलं. हा मूल कसा आहे? हे त्याचा भाऊ आहे. तर भाऊ आहे, मात्र हे भाऊ म्हणून लागू का होत नाही? कारण एकुलता एक मुलगा आहे. हा एकुलता एक मुलगा आहे. कोण? हे दिनेशच्या आईचा हा जो मुलगा आहे हा एकुलता एक आहे, म्हणजे हा दिनेश स्वतः आहे. स्वतः हे स्वतः दिनेश आहे. आणि त्या दिनेशचं म्हणजे हा वडील जो आहे हा दिनेश आहे. दिनेश. आणि मग ह्या दिनेशचा हा कोण आहे? मुलगा आहे. आणि हा जो मुलगा आहे म्हणजेच दिनेशचा मुलगा आहे. दिनेशचा मुलगा हा आहे का ऑप्शन मध्ये? बघा, दिनेशच्या मुलाचं हे चित्र आहे. चला, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे. आता कळलं? शाबाश, हुशार लेकर आहेत असा विचार करत. प्रश्न बघा, रमेशची काकू. मग आता तुम्हीच रमेश आहात असं समजा. हे पाहायचं, हे रमेश. हा रमेश पहा, हे वाचून एक एक तुम्हाला परिचय असंच करावं लागणार. हे रमेश. हा रमेश म्हणजे तुम्ही स्वतः. तुमची ही कोण आहे? काकू आहे. ही कोण आहे? तुमची काकू. रमेशची काकू म्हणजे तुमची काकू. आणि ही जी काकू आहे इथं जानकी नाव लिहा. जानकी. ही जी जानकी नावाची मुलगी आहे पहा, रमेशची काकू, तुमची काकू म्हणजे तुमची चुलती. आठवली? जानकीची मामी आहे. आता बघा बरं, तुमची चुलती कोणाची मामी आहे? आठवलं का त्याचं नाव? रमेशची काकू ही जानकीची मामी आहे. तर जानकी ह्या रमेशची कोण आहे? आपल्याला प्रश्न विचारलाय, कोण? बरोबर. बघा, शरद तुझे आई आणि तुझे बाबा म्हणजे वडील. ठीक आहे, तुझी आई आणि बाबा. ठीक आहे ना. यांना मामा कोण म्हणायचं किंवा मामी कोण म्हणायचं? कोण म्हणेन? ह्या बाबांची जी बहीण आहे, ह्या बाबांची जी बहीण आहे ती कोण आहे? ही आत्या आहे. कुणाची आत्या आहे? तुझी आत्या आहे. ती कोण आहे? तुझी आत्या आहे. ही तुझी कोण आहे? आत्या आहे. त्या आत्याचं जे लेकरू आहे की नाही, लेकरू म्हणजे मुलगा किंवा मुलगी है ना. ही जी मुलगी आहे कोणाची? त्या आत्याची जी मुलगी आहे ही बनते मामी किंवा मामा म्हणेन किंवा याला मामी म्हणेन. ठीक आहे. आता यांना मामा म्हणेन किंवा यांना मामी म्हणेन. ठीक आहे. आता आत्याची मुलगी म्हणायली. आता इथे समजा आईची जी जाऊ असते ती आपली कोण असते? काकू. आणि मग हे असेल कोण? काका. ठीक आहे. काका काकू यांनाही मामा आणि मामी म्हणणारा कोण असेल? आपल्याच काकाची, म्हणजेच वडिलांची जशी बहीण आहे ती काकांचीच बहीण आहे. मग त्यांचंच लेकरू यांना पण मामा मामीच म्हणतो.
म्हणेल की नाही? यांचं मामा मामी म्हणणार आहे, यांच्या आई वडिलांना म्हणणार, तुमच्या आई वडिलांना मामा मामीच म्हणणार आहे. दोन्ही वडिलांची बहीण सारखीच आहे, सेम आहे. म्हणून हा पण मामा आणि मामीच म्हणेल. मग ही मुलगी तुमची कोण आहे रे बरोबर? आत्याची मुलगी आहे का नाही? आता इथपर्यंत कळलं. मग आता शरद हे तुझ्या वर्ण कळलं, मग आता इथे पण कळून घे बघ. रमेशची काकू म्हणजे आईची जाऊ. रमेशची काकू तिला मामी म्हणणारी कोण आहे? जानकी आहे. जानकीची आई ही तुझी कोण आहे? ही तुझी आत्या आहे. कोण आहे? आत्या आहे. ही जी आई आहे तुझी आत्या आहे, त्या आत्याची ही कोण आहे? मुलगी आहे. कोण आहे? ही मुलगी आहे. ही आत्याची ही कोण आहे? मुलगी आहे. कोण? ही जानकी. म्हणजे ही आत्याची मुलगीचं नातं तुझ्याशी काय आहे? ही तुझी आत्ते बहीण आहे. कोण आहे ही तुझी? आता कळलं का? ही तुझी आत्ते बहीण आहे. ऑप्शन नंबर 2 समजलं? पुढचा प्रश्न असा आहे, अनिलला 4 काका आहेत. पहा, एक एक घेऊया. हा अनिल, मी ऑप्शन दिले नाहीत, डायरेक्ट उत्तर सांगतो. अनिल याला 4 काका आहेत. 1, 2, 3 and 4. पहिला काका, दुसरा काका, तिसरा काका आणि चौथा काका. कारण त्यांची नावं दिले नाहीत म्हणून आपण असं सॉल्व्ह करायचं. अनिलला हे 4 काका आहेत. एका काकाचं नाव रवी आहे. कोणत्या एका काकाचं नाव रवी घेऊया? तर पहिल्याच नंबरच्या काकाचं नाव आपण रवी घेतलं, तर ह्या 1 नंबरच्या काकाचं नाव रवी आहे. तर त्याच्या काकाला भाऊ किती? प्रश्न कसा आहे? त्याच्या काकाला भाऊ किती? हा रवी नावाचा जो काका आहे त्याला भाऊ किती आहेत? पहा 3. उत्तर काय येईल? 3 भाऊ. हे झालं उत्तर तुमचं, हा ना. अशा प्रकारे सॉल्व्ह करायचं. पुढचा प्रश्न घेऊया. मित्रांनो बघा प्रश्न कसा आहे आणि मुलांना जंबल्ड करणारा प्रश्न आहे. बघा कसा. ही ब ची आई आहे. पहा इथे तयार करू. ह्या ब ची ही कोण आहे? आई. ब ची ही आई आहे. ची आई आहे म्हणून पहा इकडे बाण दाखवला मी असा. ब ची आई कोण आहे? आहे. ब ची आई आहे, परंतु ची मुलगी नाही. परंतु ही जी ब आहे या ची मुलगी नाही. ह्या ब ची ही आई आहे, परंतु हा ब ह्या ची मुलगी नाही. मग मुलगा असू शकतो ना? मुलगी नाही म्हणजे मग मुलगा आहे. मुलगा है ना. ह्याला उत्तर मिळालं. ची मुलगी नाही तर ब चे अशी नाते काय? त्या ब चे अशी नाते काय? तो ब चा कोण आहे? मुलगा आहे. ही पहा मुलगा. ऑप्शन नंबर 2 है ना. म्हणजे प्रश्न वाचला की लेकरांना असं थोडस वाटतं की अरे बापरे याचं मी काय उत्तर सोडवू शकतो. तर उत्तर जवळच असतात. आपण थोडा विचार करत नाही. तो विचार केला की तुम्हाला लागले उत्तर मिळू शकतं. मुलगी नाही तर मग मुलगा असू शकतो आणि मुलगा हा शब्द जो आहे ऑप्शन मध्ये आहे म्हणजेच आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. चला पुढे जाऊया. घ्या लिहून. समोरील 6व्या नंबरचा प्रश्न असा आहे, ब ची आई. पहा इथे आपण चित्र काढूया किंवा जसं सांगितलंय तसं स्पष्टीकरणासहित लिहूया. ब ची आई, हा ब आहे, तिची ही कुठेतरी आपण असं काढूया की आई आहे तिची. मग ही ब ची कोण आहे? आई. त्या ब ची ही आई आहे. ब ची आई. च्या आईची, आता काढा कुठेतरी असं आणि तिची आई काढा आणि ही त्याची आई आहे. ह्या ची कोण आहे? ही पण आई आहे. ही ची आई, ही ची आई आहे, ही ब ची आई आहे, है ना. आता बघा ची आई आणि ब ची आई. ची आई, ब ची आई. ब ची आई ही
अच्या आईची सासू आहे, ही अच्या आईची सासू आहे, हिची सासू आहे. हिचं हिच्याशी काय नातं आहे? ही सासू आहे. ब ची आई अच्या आईची सासू आहे. तर प्रश्न आहे अची आई ही ही ब च्या आईची, ह्या ब च्या आईची कोण आहे? ही हिची कोण असेल? आता मला सांगा. किती सोपा प्रश्न आहे, हे विधान आहे. याचं उत्तरही मिळालं तुम्हाला. ही जर हिची सासू असेल तर ही हिची कोण आहे? सून. कोण आहे? सून. उत्तर मिळालं. चला, ही हिची सून आहे, म्हणजे अ ची आई ही ब च्या आईची सून आहे. तर इथं ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ठीक आहे, अशा प्रकारे शोधायचं. उत्तर मिळालं तुम्हाला. पहा, 7व्या नंबरचा प्रश्न आहे नातेसंबंधीशी संबंधित. बघा, कविता अनिताच्या आईला आत्या म्हणते. आता करूया तसं. ही कविता आणि ही अनिता. कविता अनिताच्या आईला. आता अनिताची एक आई काढा. ही कोण आहे? अनिताची आई आहे. कविता अनिताच्या आईला कोण म्हणते? आत्या म्हणते. तर ही कोण म्हणेल त्याला? आत्या. हिची ही आत्या आहे. कविता अनिताच्या आईला आत्या म्हणते. तर कविताचे वडील, आता इथं कविताचे वडील काढा. तर कविताचे वडील अनिताचे कोण? हे जे वडील आहेत, ह्या अनिताचे कोण आहेत? हिचे हे कोण आहेत? आता ज्याचे दाखवायचे ना त्याच्याकडे बाण दाखवावा लागत असतो. अनिताचे हे कोण आहेत म्हणून अनिताचे यांच्याकडे बाण दाखवलाय. आता पहा, सोपं करून दाखवूया. कविता म्हणजे तुम्ही स्वतः, तुमचे वडील, आणि तुम्ही अनिताच्या आईला आत्या म्हणता. म्हणजे ही जी आत्या आहे, तुमच्या वडिलांची कोण असेल? तुमच्या वडिलांची कोण आहे? की तुमच्या वडिलांची ही आहे बहीण. राईट. कविताच्या वडिलांची बहीण ही या अनिताची आई आहे. मग त्या आईला ही कविता जी आहे ती आत्या म्हणते. तर ही अनिता जी आहे, त्या अनिताचं कविताच्या वडिलांशी नातं काय असेल? म्हणजेच बाबर हे दोघं बहीण भाऊ आहेत, है ना. आणि बहिणीची मुलगी, त्या बहिणीच्या मुलगी यांना कोण म्हणेल? वडिलांच्या बहिणीला आपण आत्या म्हणतो, आणि तिचं लेकरू आपल्या वडिलांना कोण म्हणेल? मामा म्हणेल, है ना. तो हिला मामा म्हणेल, कारण याच्याशी नातं काय आहे? मामा हे नातं आहे. हिचा हा कोण आहे? प्रश्न विचारलाय. कविताचे वडील अनिताचे, त्या अनिताचे कोण आहेत? मामा आहेत. कळलं? सोप्पं आहे. चला पुढे जाऊ.